आणि सगळ्यात जास्त मूव ऑन करायचा त्रास केव्हा होतो माहिती आहे का? जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला न सांगताच निघून जाते आणि कधीच भेटत नाही, तिला जाब पण विचारता येत नाही आपल्याला वाटायला लागतं की राव काही चुकीचं वागलो का मी तिच्यासोबत, बाकीची मुलं माझ्यापेक्षा चांगली आहेत का? तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं, खूप म्हणजे खूप अक्षरशः रडायला येते, तर रडायचं, त्या त्रासाला एन्जॉय करायचा, बघायचं किती लेवलपर्यंत तुम्हाला त्रास होऊ शकतोय, त्यापासून पळ नाही काढायचा. म्हणजे गुदमरतंय का इथपर्यंत जीव येतोय का, गेली ना तुम्हाला ती सोडून, येते ना तुम्हाला तिची आठवण, मी किती निर्लज्ज आहे, असं आरशात बघायचं आणि स्वतःवरच हसायचं. आधीच्या चुकीमुळं आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला जगता येत नाही आहे. सारखं आपल्याला तेच रिग्रेट होतं आहे, रिकॉल होतं आहे. मुलगीच होती ना ती, गेली सोडून, आता आयुष्यात तसली मुलगी परत भेटणार नाही. एकच आयुष्य आहे राव, असं काय करताय तुम्ही? मनापासून माफ करून टाका तिला कायमचं. ती गेली असेल कोणत्या कारणामुळे तुम्हाला सोडून, काय प्रॉब्लेम नाही, झालं ते झालं. फक्त एवढं आठवा की एवढी गोड मुलगी तुमचं पूर्ण कोर आयुष्य जाणार होतं, तुमच्या आयुष्यात आली, 2 वर्ष तुम्हाला दिले, अजून काय पाहिजे? काय पोरांच्या नशिबात एवढं पण नाही.